नमस्कार. 17 सप्टेंबरला माननीय सन्माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी एक ट्रेंड चालला होता माय मोदी स्टोरी. मी खूप जणांचं ऐकलं आणि खूप कार्याचं त्यांनी कौतुक केलं. तर मलाही असं त्याच्यातून एक मला व्यक्त करावं असं वाटलं. मोदींमुळेच आज मी एवढी सोशल मीडियावर खूप बिंदास्त येऊ शकते. कारण काय मी 2008-9 पासून फेसबुकवर होते, पण मी फक्त रोज रामदेव बाबांचेच फोटो टाकणं, रामदेव बाबांच्या स्वामी रामदेवांचं, त्याला रामदेव बाबा म्हणूनच फेमस होते. आता त्यांना स्वामी रामदेवच म्हटलं जातं. तर स्वामी रामदेवांचे कार्य आणि आमच्या क्लासचे फोटो घालणं, ह्या पलीकडे मी राजकारणामध्ये शक्यतो नाही घालायची. आणि 13चं एंडिंग असेल आणि 14ची स्टार्टिंग असेल आणि मी एक मेसेज आला होता मोदींनी गुजरातमध्ये काय काय काम केलं ह्याच्याबद्दलची पूर्ण लिस्ट आणि मोदींचा एक फोटो होता. मला ती कार्य अगदी आवडली आणि कारण मी दोन्हीतला फरक पाहिला होता की पहिल्यांदा जेव्हा मी सोमनाथला गेली तेव्हा रस्ते कसे होते आणि नंतर मी जेव्हा गेली तेव्हा रस्ते केवढे छान झाले होते, व्यवस्था किती सुंदर झाली होती. तर मी तो फक्त फॉरवर्ड केला. मी सकाळी फॉरवर्ड केला, दुपारी लंचला जेव्हा मी बसले जेवताना असाच मोबाईल बघितला तर त्याच्यावर माझ्या ऑफिसमधल्याच एकाने विचारलं होतं की विदर्मी होता तो इक्बाल म्हणून. तर त्याने लिहिलं तिथे की इतना क्या मोदी का सिफारिश करती हूँ, क्या उसके साथ सोती है क्या तू. मला इतकं माझ्या स्वतःबद्दल किळस वाटायला लागली. मला स्वतः कारण असल्या गोष्टी ऐकणं आणि ते रिटायर्ड झाले होते गृहस्थ आणि आमच्या ऑफिसमधल्यांनी मी हे वाचलं तर किती लोकांनी वाचलं असेल. आणि फेसबुकमध्ये कळत नाही आपल्याला कोणी वाचलं आणि कोणी नाही वाचलं. कोणी त्याला लाईक डिसलाईक स्माइली वगैरे काही दिलं नव्हतं, पण त्याने माझ्या ह्याच्यावर ते तिथे उत्तर दिलं होतं. पण त्याला कोणी म्हटलंही नव्हतं की तू असं कसं वाक्य लिहितोयस म्हणून. दुपारी लंच टाईमला ते वाचल्यावर घरी जाईपर्यंत माझं नुसतं तळपाय, मला काय करावं कळत नव्हतं. आणि मग शेवटी पहिल्यांदा बॅग ठेवल्यावर पहिलं त्यालाच उत्तर दिलं. तेव्हा मला सुचलं तसं मी त्याला उत्तर दिलं की झोपल्यावरच कौतुक करायची तुमच्यामधली पद्धत असेल, आमच्याकडे तसं काही नाही आहे. आमच्याकडे खूप नाती आहेत आणि खूप जणांचं आम्ही कौतुक करतो आणि तुझ्याकडे पण बोलण्याची मी संबंध ठेवला होता. ते तुझ्याकडे ती वृत्ती असेल म्हणून ठेवला होता. आता मला कळलं की तू झोपल्याशिवाय कोणाचं कौतुक करत नाही, त्यामुळे तू माझं कधी कौतुक पण करू नकोस. बरं वाटलं तू कौतुक नाही केलं ते, असं मी त्याला तिथे म्हटलं. आणि मला तरीसुद्धा ते म्हटल्यावर सुद्धा मला खरंच कसं तरी वाटत होतं. आणि नेमकं मला शेफाली वैद्यांचा एक मेसेज मिळाला, इंटरव्ह्यूच होता आणि तो ऐकायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की असाच त्यांना एकाने हे केलं. तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं, हे बघ, ज्यांना मुद्द्यापासून वळायचं असतं, मुद्दे पटो किंवा न पटो, जे मुद्दे सोडून शिव्या घालायला लागतात किंवा वेगळं बोलतात, मुद्द्याला सोडून वेगळं बोलतात, मुद्द्यामध्ये सत्यता आहे की नाही ह्या विषयाबद्दल न बोलता जे बोलतात त्यांना ती सत्यता पटलेली असते, पण ते सत्यता मान्य करायची त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसते. त्या ती लोक शिव्यागाळीवर आणि ह्याच्यावर येतात. तर तू तुझी मुद्दे म्हणायचं वृत्ती बंद नको करू. आणि मला तिथून मग हे वाटायला, तरी मी जास्त राजकारणाबद्दल बहुतेक घालत नव्हती. नंतर थोडं रिटायर्ड झाल्यावर जीबी पण आता हल्ली स्वस्त झाला, वेळ आहे, मग घालायला लागले. आणि 2021-22ला माझ्याच नात्यातल्या सासरकडच्या एका नातेवाईकाने नेहरूजींचा एक फोटो घालून त्यांचं कार्य घातलं होतं. तर मी खाली फक्त हसण्याचं स्माइली घातली, जी 4 असतात ना, केअर, लव वगैरे, त्यातलं हसण्याचं होतं ते मी घातलं. बाकी मी काही केलं नाही. तर मला तिथे एकाने माझ्या त्या हसण्यावर एकाने मला उद्देशून लिहिलं, घाणेरडी शिवी घातली. तर मी 2 दिवस म्हटलं बघूया त्या 2 दिवस काय होतं, कारण त्याच्यामध्ये फेसबुकमध्ये कोण वाचलंय कोण नाही वाचलं हे कळत नाही.
तर नातेवाईकाला आता त्याने घातलेल्या मुद्द्याला मला तिथे उत्तर आलं म्हटलं त्याला पहिलं गेलेलं असणार, त्याने तरी त्याला सांगायला पाहिजे की हे असे उत्तर माझ्या याच्यावर घालू नको म्हणून. 2 दिवसात त्याने काही केलं नाही. मग मी जाऊन तिथे उत्तर दिलं त्याला की तू लॅबमध्ये बनलेला आहेस का, तुझ्या आईला ती जागा नाही दिलेली आहे का, नैसर्गिकरित्या प्रत्येक स्त्रीला ती जागा दिलेली आहे, मला आहे, माझ्या आईला पण होती, असं मी तिथे लिहिलं. आणि मी लहान असताना मला एक शिक्षकाने सांगितलं होतं, मी नेहमी जर कोणी भांडलं किंवा कोणी माझ्याकडे बोलायचं थांबलं तर मी त्यांनी माझ्याशी बोलवावी म्हणून विनवणी वगैरे करायची, रडायची. त्याला मला शिक्षकाने समजवलं होतं की तू एवढी भावनिक राहू नकोस, तू तुझ्याकडून दरवाजे बंद करू नकोस, पण ज्यांनी दरवाजे बंद केले त्या दरवाजावर जाऊन डोकं आपटू नकोस. नाही त्यांना बोलायचंय किंवा त्यांना तुझ्यावर हे करायचंय, तू भाव देतेस जास्त म्हणून ते जास्त हे करणं. लहान वैध त्यावेळेला शाळेमध्ये, त्यामुळे तू आणि ते तसंच्या तसं वागणूक मला मोदींमध्ये दिसते, जिथे त्यांना ते खरे असतात पण त्यांना नावं ठेवली जातात, ते त्याला उत्तरं देत बसत नाही, त्यांचं कार्य करत जातात. आणि हीच माझी मोदी स्टोरी आहे. मला मोदीमुळे धैर्य आलं, मला व्यक्त करायचं कारण मला खरंच खरं खोटं बोलायला म्हणजे जाणवायचं, पण मी खऱ्याला खरं करायला जायची नाही, खोट्याला खोटं. शक्यतो मी आपापसात बोलण्यामध्ये मी कधीतरी बाजूला घेऊन बोलणं व्हायचं, पण असं व्यक्त करायला मला तशी मी गप्प व्हायची. पण आता मी खूप बिनधास्त बोलते. ही माझी मोदी स्टोरी आहे. आपण मला ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.